संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे महाराज आज अखेर रडलेच. आपल्या मुलीचं यासाठी महाराजांनी लाखो रुपयांचा खर्च केला, परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच जावयाचं सगळं काळं काम बाहेर. अहो, जावयाने आत्तापर्यंत केलेले सगळे घोटाळे, जावयाने आत्तापर्यंत केलेली सगळी कामच महाराजांच्या कानावर पडली आणि महाराजांचा एकच आक्रोश. अखेर महाराज संतापले. ज्या लग्नाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती फक्त महाराजांच्या मुलीच्या लग्नाची व्हिडिओ बघत होता. लग्नामध्ये कोण कोण आलं, लग्नामध्ये किती खर्च झाला, लग्नामध्ये काय व्यवस्था होती, याची जिकडे पाहावा तिकडे चर्चा होती. परंतु महाराजांच्या मुलीसोबत काय झालं हे महाराष्ट्राला माहीत नव्हतं. आत्ताच अखेर महाराजांच्या जावयाचं ते काळो काम सगळं उघड पडलं. त्यांचं ते सगळं फसवेगिरीचे धंदे बाहेर पडले. ते सगळे आपण तुम्हाला याच व्हिडिओत आत्ताच डायरेक्ट दाखवणार. फक्त तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहे याला पूर्ण शेवटपर्यंत बघायचे, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला महाराजांच्या जावयाचं काय काय कामं आहेत, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, तसेच त्यांची ती सगळी कागदपत्र, त्यांनी केलेले ते वाईट कामाचे व्हिडिओ सगळं आपण तुम्हाला शेवट दाखवणार. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच लग्नाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न. 100 एकराचा मंडप, 3 लाख पाहुणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती हे लग्न पार पडलं. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच एक असं सत्य उघडकीस आलंय की ज्याने महाराष्ट्र हादरला. लग्न होताच महाराष्ट्र ढसाढसा रडले. जे इंदोरीकर महाराज, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना प्रबोधन केलं, जे म्हणायचे कमी खर्चात लग्न करा, पण त्यांनी अवाढव्य खर्च केला. काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काही लोकांनी जरी टीका केली, पण लोकांना प्रश्न पडला होता की इतकं मोठं लग्न केलं आहे, मग त्यांचा जो जावई आहे त्याचं सत्य नेमकं काय आहे? तो साहिल चिलप नेमकं कोण आहे? इतकं मोठं लग्न करायचं म्हणजे तो कोणी साधा सुद्धा व्यक्ती नसेल, एवढी तर कल्पना प्रत्येकाला होतीच. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच इंदोरीकर महाराजांच्या जावयाचं सत्य अखेर उघडकीस आलं. इंदोरीकर महाराजांनी लग्नात इतका खर्च केला, पण जावयाचं सत्य वेगळंच निघालं. एक सत्य जे ऐकून महाराष्ट्र हादरला. लग्न होताच महाराष्ट्र ढसाढसा रडले. मग इतक्या थाटामाटात ज्याच्यासोबत महाराजांच्या मुलींचं लग्न झालं, तो जावई नेमकं कोण आहे? महाराजांचा जावई राहुल साहिल चिलप हे नेमकं काय व्यवसाय करतो? त्याचे आई वडील नेमकं काय करतात? साहिल आणि ज्ञानेश्वरी हे एकत्र येण्यामागचं कारण काय आहे? त्यांची केमिस्ट्री कशी जुळली? आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काय सत्य उघडकास आलं की ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली? संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल अशी कोणती माहिती आज उघडकास आली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. महाराष्ट्रात लग्न सराई सुरू आहे. अनेक लग्न प्रत्येक दिवशी शेकडो होत आहेत, पण एकाच लग्नाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. ते लग्न म्हणजे ज्ञानेश्वरी, जी इंदोरीकर महाराजांची यांची कन्या, आणि साहिल चिलप याचं लग्न. 10 ते 20 एकराचा मांडप आणि 100 एकरात पसरलेली पार्किंगची व्यवस्था, 3 लाखाहून जास्त जमलेली गर्दी आणि दिग्गज लोकांची उपस्थिती. हे लग्न म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि राहुल चिलप यांचं. आता लग्नातले खर्चाचे आकडे आले, तिथली गर्दी आणि सगळ्या लोकांची जी उपस्थिती पाहून अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या. कालपर्यंत महाराजांवर टीका देखील झाली होती की इतके पैसे आणले कुठून? इतके पैसे तुम्ही कुठून आणले? एक महाराज कीर्तन करतात, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? लोकांना तुम्ही सल्ले देता की लग्न कमी खर्चात करा आणि तुम्ही करोडो रुपयांचा खर्च करतात. तर ही सगळे कालपर्यंत टीका सुरू होती. लग्नाला 2 दिवस होताच त्यांच्या जावयाचं असं सत्य उघडकीस आलं की ज्याने अक्षरशः महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलंय. लग्न होताच महाराज ढसाढसा रडले. हा साहिल चिलप जो त्यांचा जावई आहे, तो नेमकं कोण आहे? त्याचे आई वडील नेमकं काय करतात? ते कोणता व्यवसाय करतात? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्यांची संपत्ती किती आणि ती संपत्ती, ती मालमत्ता त्यांनी नेमकं कशी कमवली आहे? हे सगळं सत्य आता उघडकीस आलं. लग्न होताच 2 दिवसांनी अशी घटना समोर आली, असं सत्य समोर आलं की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. महाराज ढसाढसा रडले. साहिल चिलप याची आजची जी श्रीमंती आहे, त्याची जी ओळख आहे,
तर ती एक उद्योजक म्हणून आहे. तो सध्या एक उद्योजक आहे, त्याची कंपनी आहे, अशा प्रकारची माहिती प्रसारमाध्यमामध्ये पसरली होती. साहिल चिलप एक सक्सेसफुल उद्योजक आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी यांचं लग्न त्याच्याबरोबर झालं होतं, अशा प्रकारची माहिती आतापर्यंत माहिती होती. पण त्याच्या आई वडिलांचा जेव्हा इतिहास तपासला गेला, जेव्हा साहिलची हिस्ट्री तेव्हा तपासली गेली, जय समोर आलं. त्याने महाराष्ट्राला धक्का बसला. लग्न होताच महाराष्ट्र ढसाढसा रडले. ही परिस्थिती नेमकं काय आहे? 2 दिवसात असं काय सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली? खरं तर या कुटुंबाचा इतिहास जर पाहायला गेला तर हे कुटुंब सध्या मुंबईत वास्तवास असलं तरी त्यांची पाळमुळं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेगिदे गावात सापडली. तपास केला आणि ते असं सापडलं की ते मुंबईचे नाहीयेत, तर ते काटेगिदे गावचे आहेत. शिवनेरीच्या सावलीत एक साधंसं कुटुंब ते वाढलेलं आहे. सुरुवातीला ते शेतकरी होते. आता एक शेतकरी कुटुंब ज्यांचा इतका मोठा व्यवसाय कसा काय झाला? याचा तपास केल्यानंतर लक्षात आला की साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवासही थक्क करणारा होता. एकेकाळी या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हाताला काम नव्हतं, पण डोळ्यात स्वप्न होते. आता साहिलचे वडील सुनील चिलप यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सामान्य कर्मचारी म्हणून नोकरी केली. 2003च्या त्यांचा प्रवास सुरू झाला. 2003 सालामध्ये ते फक्त काही रुपये खिशात घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एका ट्रक ड्रायव्हरसोबत काम केलं. लॉजिस्टिकचे बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर नसायचं, राहण्याची सोय नसायची, पण स्वतःच काहीतरी उभं करण्याची जिद्द होती, ती त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास देखील खूप थरारक होता. मुंबईत गेले, सगळं शिकत होते. परिस्थिती अत्यंत बेताची. 1-1 रुपया जमा करून शून्यातून ट्रक घेतला. त्या ट्रकवर व्यवसाय चालू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. आता इतक्या वेगाने ट्रक वाढत होते की कोणालाही संशय येत होता. साहिल चिलपचं लग्न ज्ञानेश्वरी बरोबर झालंय, पण आता सगळं सत्य बाहेर येणार होतं. 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. आता ताफ्यात शेकडो कंटेनर उभे आहेत. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांची मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिल चिलप याचे वडील, साहिल चिलप हे इंदुरीकर महाराजांचे जावई. मग आता त्यांनी नेमकं काय केलं? मग नेमकं त्यांची मालमत्ता काय? आणि इंदुरीकर महाराजांनी हे जावई कुठे सापडले? या कुटुंबाचं कुठे हे झालं? ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा संपर्क कुठे आला? आता अतिशय धक्कादायक माहिती आपण घेतोय. सुनील चिलप यांनी कष्ट करून साम्राज्य उभं केलं, पण ते सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी सक्षम वारसदार हवा. नुसता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला जर मुलगा असेल, तो जर पुढे काहीच करत नसेल, तर काय होणार?